समर्थ. सुस्वागतम. हिंदू जागृती न्यास व श्री घंटाळी देवी संस्थानच्या प्रभाते मनी या कार्यक्रमात डॉक्टर अश्विनी बापटचा सस्नेह नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने 3 ऑगस्ट. भगवंताशी एकरूप झाल्यावर सर्व आनंदच आहे. भक्त झाल्यावर माणूस ज्या आनंदात असतो तो आनंद वर्णन करून समजणार नाही. जिथे दुःखच नाही तेथे आनंद हा शब्द तरी सांगायला कोण असणार. अनन्य भक्त व्हावे आणि तो आनंद पाहावा. भक्ताला सर्वच ठिकाणी आपण आहोत तसे दिसते. म्हणजेच सर्व चराचर वस्तू तो भगवत रूपच पाहत असतो. एखाद्या खोलीत सर्व बाजूंनी आरसे ठेवलेले असले तर कुठेही पाहिले तर आपल्याला काय दिसेल? आपल्या स्वतःशिवाय दुसरे काहीच दिसणार नाही. म्हणजे सर्व ठिकाणी एक भाव झाला तिथे दुःखाचे कारणच नाही. जिथे सर्वच आनंद असतो त्याप्रमाणे भक्त भगवंताशी एकरूप झाला तिथे आनंदाशिवाय दुसरे काय असणार? जे याप्रमाणे जगात वावरतात ते आपल्या आनंदात राहूनही इतर लोकांप्रमाणेच वागत असतात. तुकारामांनी अशा स्थितीत राहून लोकांना सन्मार्ग दाखवला. समर्थांनीही तीच स्थिती सांभाळून सर्व जगाचा व्यवहार केला आणि इतर लोकांना आपल्या पदाला नेले. आपण कधी त्या आनंदाकडे जाण्याचा मार्ग पाहिलेला नाही. म्हणून ज्यांनी तो आनंद पाहिला आहे आणि जे सदैव त्या आनंदातच राहतात त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागणे हेच श्रेयस्कर आहे. म्हणजेच गुरु आज्ञेप्रमाणे वागावे. आपल्याला वाटाडा भेटला म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवून आपण चालतो. त्याप्रमाणे गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवून आपण वागावे म्हणजे आपले हित होते. एखाद्या आंधळ्या माणसाने साखर समजून जर मीठ खाल्ले तर ते खारट लागल्यापासून राहणार नाही. त्याचप्रमाणे आनंद मिळेल या कल्पनेने आपण विषयाची संगत धरली पण त्यापासून दुःखच प्राप्त झाले. पुष्कळ वस्तू मिळाल्या तर ज्याने पुष्कळ सुख मिळते असे मानणे हा भ्रम आहे. खरे किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचे सनातन सुख होय. जे सनातन वस्तूपाशीच म्हणजे भगवंतापाशीच असते. भगवंताचे आपण झाल्यास सुखी होऊ. तोंड गोड करण्यासाठी जशी साखर खावी लागते तसे आनंद प्राप्त होण्यासाठी नाम घ्यावे लागते. आपण प्रपंच दुसऱ्याचाच करतो, आपला करीतच नाही. एखाद्या शेतापेक्षा कुंपणालाच जास्त खर्च यावा त्याप्रमाणे आपण आपल्या मूळ स्वरूपापेक्षा आपल्या उपाधीचाच जास्त आरास करत असतो. आपण सर्व मिळवतो पण सर्व ठेवून जावे लागते. आपल्या फायद्याचे केले तर आपला प्रपंच, भगवंताचे स्मरण तेवढाच आपला प्रपंच. आपण आईबापांवर, नवरा बायकोंवर, मुलांवर, नातेवाईकांवर, शेजाऱ्या पाजाऱ्यांवर सुखासाठी अवलंबून राहिलो तर सुखी होणार नाही. आपले दुःख आणि यातना जर कोणी नाहीशा करीत नाही तर मग दुसरा कोणी आपल्याला सुख देईल ही कल्पना कशी बरं खरी ठरेल? बोधवचन. परमात्म्याचा आनंद अखंड मिळावा, मी त्याचे व्हावे ही दृष्टी ठेवून नामस्मरण करावे. आजचा हिंदू कर्तव्य दिन विशेष बोधायन अमावास्या. बोधायन सूत्राची रचना महाभारत काळातच झाली. त्यामुळे या घटनेची स्मृती म्हणून चतुर्दशीला अपराह्नकाली अमावास्या सुरू होते व दुसऱ्या दिवशी सूर्यास्ता अगोदर संपते. अशा वेळी बोधायन सूत्राचे अनुसरण करणे आदल्या दिवशीच पितृतर्पण करतात. महाभारतातील युद्धात अनेक कुटुंबांचा वंशच्छेद झाला. त्यामुळे त्यांचे तर्पण त्यांचे मित्र करू शकतील अशा व्यवस्थेसाठी बोधायन ऋषींनी या विशेष स्थितीला आपल्या कुळातले नाहीत असे गुरु, मित्र, आदरणीय, स्नेहपात्र व्यक्ती यांचेही तर्पण आपण करू शकतो अशी धर्माज्ञा केली व गेली 5000 वर्षे त्याचे अनुसरण केले जात आहे. मंडळी, रामरायाचे आणि श्री घंटाळी देवीचे आशीर्वाद आपल्या कुटुंबावर अक्षय राहो. जानकी जीवन स्मरण. जय जय श्रीराम.